ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे. आपल्याला माहिती आहे की या खगोलीय वस्तू एकमेकांना गुरुत्वीय बलाने आकर्षित करतात. जर आपण या वस्तूंच्या वस्तुमानांना M1 आणि M2 असे नाव दिले आणि त्यांच्यातील अंतराला R म्हटले, तर हे गुरुत्वीय बल G गुणिले M1 M2 भागिले आरचा वर्ग याच्या बरोबर असेल. बरोबर? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. आता जी हा एक स्थिरांक असल्यामुळे आपण हे समानुपाताचे चिन्ह वापरून या स्वरूपात लिहू शकतो आणि यातून हेच स्पष्ट होतं की हे बल त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती असतं. हे अगदी तर्कशुद्ध आहे. जेव्हा वस्तुमान वाढतं तेव्हा बल वाढतं. जास्त वस्तुमान म्हणजे जास्त बल. दुसरा भाग सांगतो की हे बल त्या वस्तूंच्या मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. आता हे सुद्धा समजायला सोपं आहे, कारण जेव्हा वस्तूंमधील अंतर कमी होतं तेव्हा बल वाढतं, नाही का? जेव्हा आपण वस्तू एकमेकांच्या जवळ आणतो तेव्हा त्यांचा एकमेकांवर जास्त प्रभाव पडतो आणि त्यामुळे हे बल वाढतं. आणि साहजिकच त्याच्या उलटही घडतं. जेव्हा वस्तू आपण एकमेकांपासून दूर नेतो तेव्हा बल सुद्धा कमी होतं. पण मला इथे एक प्रश्न पडलाय. हे 1/r वर्गाच्याच व्यस्तानुपाती का आहे आणि 1/r व्यस्तानुपाती का नाही, किंवा 1/r चौथ्या घाताच्या व्यस्तानुपाती का नाही? हे फक्त 1/r वर्गाच्याच व्यस्तानुपाती का असलं पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण केपलरच्या तिसऱ्या नियमावरून हा व्यस्तानुपाताच्या वर्गाचा नियम सिद्ध करणार आहोत. म्हणून आपण इथून सुरुवात करून इथपर्यंत जाणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे, बरोबर? आणि आपल्याला माहिती आहे की तिची कक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ही कक्षा वर्तुळाकार आहे असं मानून पुढे जाणार आहोत. तर पृथ्वी अशा प्रकारे फिरते आहे. तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी सूर्याभोवती फिरताना तिच्या वेगाची दिशा सतत बदलत असते, बरोबर? आता जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग बदलत असतो, मग परिमाण बदलत असो किंवा दिशा बदलत असो, जर वस्तूचा वेग बदलत असेल तर आपल्याला माहिती आहे की दिशेमध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी त्या वस्तूवर कोणतं तरी बल प्रयुक्त होत असतं. आता पृथ्वीच्या गतीची दिशा बदलण्यास कारणीभूत असणारे हे बल म्हणजे गुरुत्वीय बल आहे. हे गुरुत्वीय बल, जे नेहमी सूर्याच्या दिशेने किंवा या कक्षेच्या केंद्राच्या दिशेने असते, ते प्रत्येक क्षणी वेगाची दिशा बदलण्यास कारणीभूत असते. तर इथे काय घडतंय? हे गुरुत्वीय बल अभिकेंद्री बल म्हणून कार्य करत आहे. अभिकेंद्री बल हे वर्तुळाकार कक्षेच्या केंद्राच्या दिशेने जाणारे बल असते, जे कक्षेवरील प्रत्येक बिंदूवर वेगाची दिशा बदलण्यास कारणीभूत असते. आता आपल्याला माहिती आहे की गुरुत्वीय बल हेच अभिकेंद्री बल आहे. पण आपल्याला हेही माहिती आहे की अभिकेंद्री बल mv² या सूत्राने दिले जाते. आणि आता वेगाचे परिमाण आपण अंतर भागिले काळ असे लिहू शकतो. आणि एका पूर्ण प्रदक्षिणेमध्ये पृथ्वीने कापलेले अंतर 2πr असं मांडणार आहोत. आणि एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा टी आहे. आता मी काय करणार आहे, तर वेगाची ही किंमत इथे सूत्रात टाकणार आहे, या सूत्रामध्ये. आणि ते कसे दिसते ते पाहूया. हे पहा, वेगाची किंमत सूत्रात ठेवली. चला हे थोडं सोपं करूया. आपल्याला हे मिळालं आणि त्यानंतर आपल्याला असं काहीसं मिळतं आणि मग आपण 1/r असा बाजूला लिहू शकतो. आता मी हा आर या आरच्या वर्गाबरोबरच्या एका आर बरोबर कॅन्सल करू शकतो का? नक्कीच करू शकतो. आणि मग मी असं काही लिहू शकतो. आता मला बल, त्रिज्या आणि आवर्तकाळ यांच्यामधला एक संबंध मिळालेला आहे. मला इथेच थांबायचं नाही आहे, कारण जर मी इथे थांबलो तर ते खूप विचित्र दिसेल. बल म्हणजे एफ हे आरच्या समानुपाती असल्याचं दिसेल आणि हे सत्य नाही आहे, बरोबर नाही आहे. असं का? कारण आपल्याकडे अजूनही इथे हा टीचा वर्ग आहे आणि टीचा वर्ग हा देखील आरवर अवलंबून आहे. बरोबर नाही का या सूत्रानुसार? ठीक आहे. तर आता मी या सर्व मधल्या पायऱ्या काढून टाकणार आहे आणि माझं हे उत्तर इथे लिहून ठेवतो. आता केपलरचा नियम सांगतो की टीचा वर्ग छेद आरचा घन हा एक स्थिरांक आहे आणि आपण स्थिरांकाला के म्हणूया. त्यावरून मी असं म्हणू शकतो की टीचा वर्ग हे के गुणिले आरच्या घनाच्या बरोबर आहे. आता मी या समीकरणामध्ये टीच्या वर्गाची किंमत ठेवू शकतो. टीच्या वर्गाची किंमत के गुणिले आरचा घन असं ठेवल्यावर मला असं समीकरण मिळेल. तर माझ्याकडे m⁴ पायचा वर्ग गुणिले आर छेद आरचा घन गुणिले के असं काहीसं आहे. मी यात अंशातला हा आर आणि छेदामधल्या आरच्या घनामधला एक आर हा एकमेकांबरोबर कॅन्सल करू शकतो आणि मला मिळेल m⁴ पायचा वर्ग भागिले के गुणिले 1/r चा वर्ग.
लक्षात घ्या की ही संपूर्ण गोष्ट जी हिरव्या अक्षरात आपण लिहिलेली आहे ती एक स्थिरांक आहे. एम हा स्थिरांक आहे, पायचा वर्ग हा सुद्धा स्थिरांक आहे, हा 4 सुद्धा स्थिरांक आहे आणि के सुद्धा स्थिरांक आहे. आणि जर बल हे काही स्थिरांक गुणिले 1/r वर्गाच्या बरोबर असेल तर मी असं म्हणू शकतो की एफ म्हणजेच बल हे आरच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. केपलरचा नियम आणि अभिकेंद्री बलाची संकल्पना वापरून आपण हे सिद्ध करू शकलो की या दोन वस्तूंमधील बल त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. तर थोडक्यात सांगायचं झालं, आपण प्रत्यक्ष काय केलं तर आपण या परिस्थितीमध्ये गुरुत्वीय बल हे अभिकेंद्री बलाच्या बरोबर असतं या संकल्पनेचा वापर केला आणि मग अभिकेंद्री बलाचं सूत्र आणि केपलरचा नियम वापरून या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की बल हे या वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं. या व्हिडिओसाठी एवढंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.